धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही. परत परत विचारू नका. स्वतः येतात का धनंजय? पैसे घेतल्यावर त्यांनी सांगितलं तसं केलं. कांसले तुम्ही पैसे घेतल्यावर त्यांनी सांगितलं तसं त्यांनी सांगितलं तसं केलं. हो हो वाल्मिक कराड आले. हो मला भेटले ते वाल्मिक कराड. हो हो 10 लाख येणार आहेत. हो वाल्मिक कराड. वाल्मिक कराडची तुमची भेट नेमकी कुठं झाली, कशी डील झाली होती? एक परळीच्या वरती ते राखेचं ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी लोकेशन काढलं तरी मला असं बोलता येत नाही. हात खाली घेऊन नाही घ्यायचं तर घ्या, नाही तर मला असं बोलता येत नाही. हा तर हा मला डिस्टर्ब करू नका. सावकाश नाही, माझा बीपी पुन्हा वाढतो. एक एक प्रश्न विचारा ना तुम्ही. भेट कुठं झाली, कशी डील? ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. त्या ठिकाणी काय झाली होती, काय ठरलं होतं नेमकं तुमचं, आणि कोण कोण होतं त्या बैठकीला? राहण्यास मला सांगितलं होतं. कोण कोण होतं त्या बैठकीला? रिझर्व्ह ठेवेल, तुम्ही फक्त शांत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली, लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती. बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला, तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं होतं. भरपूर लोक आहेत, भरपूर आहेत. आमचे सचिन पांडकर साहेब सुद्धा आहेत. त्यांच्यासोबत आणखी कुठल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेत का? पांडकर सुद्धा आहेत. ते मला बोललेले की पैसे आलेत तुमच्याकडे, ते भेटतात तर ठेवा, ओपन करू नका, नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल, डिसमिस व्हाल. किती अधिकाऱ्यांनी पैसे घेतलेत बीड मधले? किती अधिकारी? ऍडिशनल एसपी जे 4 वर्ष झाले एकाच ठिकाणी ठाण मांडून आहेत, जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत. ऍडिशनल एसपी. दुसरा माझ्या घरात आता एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त हा सांगायचं. हो हो पहिले हळू सांगतो. बघा बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजावून सांगतो. तुम्हाला माहिती आहे, सांगितलं नको सांगू. हा तर बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात. जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो. तसाच तीच ऑफर मला होती, पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात. बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही, तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती.